नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 23, 24, 25 फेब्रुवारी 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पुन्हा वादळी पावसाची शक्यता, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह असून गारपीट पावसाची शक्यता देखील जबरदस्त स्वरूपात बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला ते जाणून घेऊ पुढे म्हणून सविस्तरपणे। आज तारीख 21 फेब्रुवारी 2024, 21 आणि 22 या तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये हलकीशी वाऱ्याची चक्रवात स्थिती निर्माण होत आहे। तसे पूर्व भारत जसे छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील परिसर, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या भागातही वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय असणार आहे। तर या चक्रवात स्थितीचा परिणाम वाढत जाऊन महाराष्ट्रामध्ये 23, 24, 25, 26 फेब्रुवारी 2024 या तारखेला महाराष्ट्रात वादळी पाऊस काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया 23, 24, 25 फेब्रुवारी 2024 या तारखेचा। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यात ठिकठिकाणी हलका मध्यम वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटासह राहील। मात्र भारताचा पूर्व परिसर आणि महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा या भागामध्ये जोरदार वादळी पावसाची शक्यता या तारखेला बघायला मिळणार आहे। तर भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा, विशाखापट्टणम, जगदलपूर, हैदराबाद येथे ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज, विजांच्या कडकडाटासह राहील। भुवनेश्वर, कांतामल, राउरकेला, कोरबा इथे जबरदस्त पावसाचा अंदाज 24, 25, 26, 27 या तारखेला अधिक बघायला मिळणार आहे। तसे पावसाची सुरुवात ठिकठिकाणी 23 फेब्रुवारी 2024 या तारखेपासून सुरुवात होणार आहे। तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या वादळी पावसाची शक्यता जबरदस्त स्वरूपात राहील। सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा तुमसर, तिरोडा, सांगजरी, गोंदिया, गोरेगाव, आमगाव, साक्रीतोळा इथे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। जबरदस्त पावसाची शक्यता आहे। लांजी, रांजेगाव, वारासिवनी, बालाघाट या भागात विजांच्या कडकडाटाचा जबरदस्त गारपीटचा अंदाज राहील। गोबरवाही, पाणीडोंगरी, तिरोडी, काटंगी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये गोरेगाव, आमगाव, साक्रीतोळा आणि डोंगरगड, चिंचोला, देवरे इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये लखनी, साकोली, संग्रणी, कोलेगाव, बोंडगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। अडेल, गोथंगाव, पावनी, भिवापूर, खैरगाव, उमरेडलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। भंडारा, वर्दी, चिखली, मौदा, बार्शी, धर्मापुरी, असोली, कंधारी, अकोला, खरबसर, घोटी इथे मुसळधार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। पाचगाव, हिंगणा, बुटीबुरी, नागपूर, डोरली, कमळेश्वर जोरदार पावसाचा अंदाज राहील। कामठी, वाघोली, पारशिवनी, कामठी, वनेरा, घोटी, बडेगाव, बिचवा, उमरी, सावरनेर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बघायला मिळणार आहे। वर्धा जिल्ह्याकडे अरबी, वडणा, लाडगड, धामणगाव, जामणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। बुरिकोकटे, तोतिवाडा, कोडाली, काटोल, करजना इथे मध्यम पावसाचा अंदाज राहील। दुर्गवाडा, काटी, बरुड, नरखेड आणि मोर्शिलाई मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच हिंगणघाट, वडनेर, वाडकी, पुणे, राळेगाव, दुर्ग, पिंपरी इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा चारकोपिके, चिमूर आणि वलनी, सिंदेवाई, मोहर्ली, कुटवाडा या भागात गारपीटचा अंदाज आहे। दिगोरी, किमटीमेदा, देसिंग, कुरखेडा, बलिटोला, मालवेरा इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। अरमोरी, नाटीचौक, धनोरा, गडचिरोली गारपीटची शक्यता राहील। राजोळी, वलनी, सिंदेवाई, चामोर्शी, गोटलाई गारपीटचा अंदाज विजांच्या कडकडाटास राहील। अष्टी, मुळचेरा, एटापल्ली, गिरवाडा, पाराकोट, कापसी, पंकजनोर, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा या बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज विजांच्या कडकडाटाचा राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे बदलापूर, राजुरा, गजवाली, चंद्रपूर, गोगसरोड, वणी, कायर, भद्रावती, मोर्ली
बोरली कुटवाडा चारगोपिके या बऱ्याच ठिकाणी गारपीटची शक्यता विजांच्या कडकडाटासह राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून निमगुडा, धनोरा, पट्टणबुरी, पेंढारी, पांढरकवडा, परवा, गोमूत्री, माहूर कॅप इथे जबरदस्त गारपीटचा अंदाज राहील। घाटंजी, करंजीलाही गारपीटचा अंदाज जबरदस्त स्वरूपात राहील। रुई, सवई, अरणी, ढाणी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा इथे जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। इंदापूर, महागामोरला हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील आणि लाटकेट, धारवा, यवतमाळ, जामोडा, कलाम, बाबुळगाव, फलेगाव, नेरलाई जबरदस्त गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे। अमरावती जिल्ह्याकडे पुलगाव, धामणगाव, चांदूर, धामणगाव रेल्वे, अरबी वडोणा, लाडगड, तळेगाव, आष्टी, करजना इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच कोडाली, काटोल, तोतीवाडा आणि उमरी, सावनेर, डोरली, कमळेश्वर, धामणा, हिंगणा इथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। नागपूर, कामठी, पारशिवनी, वाघोली, बडीगाव, बिचवा जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। अमरावती जिल्ह्याकडे नांदगाव, खंडेश्वर, चांदूर, धामणगाव रेल्वे, फलेगाव, पुलगाव, बाबुलगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। बडनेरा, अमरावती, नांदगाव, मोझारी इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। ब्राह्मणथडी, मोर्शी, चांदूर, अचलपूरलाही गारपीटचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। अंजनगाव, सोजी, असेगावलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। चिखलदरा, चिखलेडा, हरिसाल, धारणी या भागातही गारपीटचा अंदाज जबरदस्त स्वरूपात बघायला मिळणार आहे। मूर्तिजापूर, दर्यापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। अकोला, बोरगाव, मंजू, अळंदा, गोरेगाव, बाळापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। खामगाव, शेवगाव, तेलरा, हिरवाखेड हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। बुलढाणा, गिरडा, मोटाला, बाबरगाव, दिग्गी, नांदुर्णा, अडलबुद्रुक, मासराखेड, अलिवाडी, पलसी या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। दक्षिण भागामध्ये बेबी, लोणार, लोणी, जैतपूर, रिसोड, भापूर, रिताड इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। साप्तगावलाही हलका पाऊस राहील। वाशिम जिल्ह्यात वाशिम, मालेगावलाही हलक्या सरींचा अंदाज आहे। मंगळूरपेठ, कर्जना, महसूल, परतूरलाही मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। पुसद, खंडाळा इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, औंध, बसमत, पूर्णा हलक्या पावसाचा अंदाज राहील। नांदेड भागाला अद्रापूर, मुखेड, भोकर, पेठुंबरी, धर्माबाद, कोंडलवाडी, कवठा, नरशी, मुखेड हलक्या सरींचा अंदाज आहे। लोहा, बुजुक, परभणी जिल्ह्याकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूरलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। तसे लातूर जिल्ह्याकडे लातूर, श्रांतपाल, उदगीर, मुरकी, हलसी, भालकी, बीदर, औसा, उमरगा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। बीडलाही ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज परतूर, मट्टा, तारगाव, गोलापांगरी, जालना हलका पाऊस राहील। गारपीटची शक्यता देऊळगाव, राजा, जाफराबाद, सम्राटनगर आसपासचा परिसर या भागात बघायला मिळणार आहे। तसे छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थिती राहील। जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळू शकतो। नागपूर, कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली, रायगड, मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर या भागात अंशतः ढगाळ स्थिती राहील। तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यातही अंशतः ढगाळ स्थिती राहून सोलापूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या तारखेला बघायला मिळणार आहे। कुरुळ, बेलाटी, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी तसेच नंदुरबार, हुरोटी, वडोला, तांदवाडी, तुळजापूर गारपीटची शक्यता या भागातही बघायला मिळू शकते। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।